नुकसान सुद्धा टळतं. आता बऱ्याचदा लहानपणापासून आपण आपल्या आई आजींना हे उपाय करताना, शेगडीची पूजा करताना, चूल सारवून रांगोळी काढताना आपण पाहिलं किंवा ऐकलं असेल. या छोट्याशा उपचारामुळे त्या काळात घरात आजाराचे प्रमाण कमी होते. आता काल ओघात आधुनिक किचन करण्याच्या नादात आपण त्या प्रथा परंपरांना तिलांजली दिली आणि रोगराई ओढवून घेतली. म्हणून पुन्हा नव्याने त्या उपायांचा वापर करून आपण आपलं आरोग्य नक्कीच सांभाळू शकता. शिवाय वास्तुशास्त्रात सांगितलंय की सकाळी उठल्याबरोबर लगेच स्वयंपाकघरातील रात्रीची घाणेरडी भांडी सिंकमध्ये दिसणं अशुभ मानलं जातं. यामुळे नकारात्मक ऊर्जा किंवा अलक्ष्मी घरात येते, आरोग्य आणि आर्थिक अडचणी येऊ शकतात. म्हणून यासाठी उपाय म्हणजे रात्रीच सर्व भांडी धुवून सिंक आणि काउंटर स्वच्छ करून सोडावा. सकाळी उठल्याबरोबर किचनमध्ये जाण्यापूर्वी मुख्य दरवाजाकडे किंवा पूजा घराकडे पाहावं आणि किचनमध्ये प्रवेश करताच प्रार्थना करावी. आधी सांगितल्याप्रमाणे ओम सूर्याय नमः किंवा ओम अग्नेय नमः या मंत्राचा जप करून छोटीशी प्रार्थना करावी. त्यानंतर किचनच्या खिडक्या उघडाव्या, जेणेकरून सकाळचा सूर्यप्रकाश किचनमध्ये येऊन जंतू नष्ट होतील आणि सकारात्मक ऊर्जाही वाढेल. हे रोज केल्यानं किचनमध्ये अग्नितत्व संतुलित राहण्यास नक्कीच मदत मिळते. घरात सकारात्मक वातावरण तयार होतं, आरोग्यही चांगलं राहतं. शिवाय आर्थिक कौटुंबिक समस्या कमी होतात. हे उपाय नियमित केल्याने वास्तुदोषाचे प्रभावही कमी होऊ शकतात आणि घरात सुखसमृद्धी येण्यास नक्कीच मदत मिळू शकते. एवढंच नाही तर स्वयंपाक करताना आपण अन्नपूर्णा देवीला स्मरण करून स्वयंपाकाला सुरुवात केली तर यामुळे सुद्धा देवी अन्नपूर्णेचा कायम आपल्या घरामध्ये वास राहतो असं म्हटलं जातं. त्याचबरोबर घरात अन्नपूर्णेचा वास कायम राहावा म्हणजे अन्नाची कमतरता कधीच भासू नये, घरात नेहमी धान्य भरलेलं राहावं, अन्न चविष्ट आणि भरपूर मिळावं, तसेच सुखसमृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा नांदावी यासाठी वास्तू, आयुर्वेद आणि धार्मिक परंपरेनुसार काही सोपे आणि प्रभावी उपाय सुद्धा सांगितले गेले. हे उपाय नियमित केल्यानं देवी अन्नपूर्णा प्रसन्न होते आणि घरात अन्नधान्याची समृद्धी येते. यासाठी आपण किचनच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये म्हणजे दक्षिण पूर्व किंवा उत्तर पूर्व दिशेला छोटी पितळेची, कास्याची किंवा अन्नपूर्णा मातेचा फोटो लावावा. रोज सकाळी आणि संध्याकाळी त्याच्या समोर दिवा लावून ओम अन्नपूर्णाय नमः किंवा अन्नपूर्णा मातेचा मंत्र जप करावा. याचा फायदा असा होतो की घरात अन्नाची कमतरता कधीच येत नाही आणि धनधान्य वाढतं. त्याचबरोबर रोज जेवणापूर्वी किंवा सकाळी जेवण बनवण्यापूर्वी आपण ओम ह्रीम अन्नपूर्णाय नमः या मंत्राचा जप करू शकता किंवा पूर्ण अन्नपूर्णा मातेच्या स्तोत्राचा जप करू शकता. अन्नपूर्णा मातेचा मंत्र 11 किंवा 21 वेळा जपावा. जेवण घेताना सुद्धा अन्नपूर्णे सदापूर्णे असा छोटा मंत्र म्हणून अन्न ग्रहण करावं. त्याचबरोबर किचनमध्ये तुळस किंवा हिरवी पानं ठेवावीत. सकाळी किचनमध्ये धूप दिवा लावावा. पाण्याचे भांडे नेहमी भरलेले ठेवावे. घरात हळद कुंकू लावून पूजा करावी. हे उपाय अगदी साधे सोपे आहे, पण ते